21व्या शतकात स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात आघाडी घेत आहे. त्यांचं स्वातंत्र्य भौतिक क्षेत्रात आणि कार्यक्षेत्रात विस्ताराने वाढत जात आहे. ती मागे होती फक्त एकाच बाबतीत, ते म्हणजे तिला तिच्या देहाबाबतीत, शरीराबाबतीत आत्मविश्वास वाटत नव्हता. तिची लैंगिकता कशी असते, कशी असावी, ती लैंगिक समस्येतून मुक्त व्हावी याची कोणतीही फिकर समाज बाळगत नव्हता. पण जागतिकीकरणाच्या वेगात सारंच काही बदलत चाललं आहे. लैंगिक विज्ञानातून नवनवीन घडामोडी आणि संशोधनं पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे स्त्रियांनाही स्वतःच्या लैंगिकतेची चांगली ओळख होऊ लागली आहे. तिचे शरीर व तिची लैंगिक मानसिकता याविषयी स्त्रियांमध्ये आता सजगता येऊ लागली आहे. पण तसंच पुरुषांना आणि स्त्रियांना त्यांच्या लैंगिकतेबद्दल अनेक प्रश्न पडत असतात. त्याच्यातला एक कॉमन प्रश्न म्हणजे की स्त्रिया हस्तमैथून करतात का? चला तर याच प्रश्नाचं उत्तर आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहताय TOD मराठी. पुरुषांप्रमाणे स्त्रियाही हस्तमैथून करतात का, असा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. तर त्याचे उत्तर साहजिकच हो आहे. मुलांप्रमाणे मुली देखील हस्तमैथून करतात. हस्तमैथून ही एक नैसर्गिक क्रिया आहे, जी स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी सुरक्षित क्रिया ठरते. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिकदृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहे, हे सुद्धा कळायला मदत होते. शरीरातील लैंगिकदृष्ट्या संवेदनशील अवयवांना स्पर्श करून मुली हस्तमैथून करतात. मुलींच्या लैंगिक अवयवांमध्ये क्लिटोरियस नावाचा एक अवयव असतो. लघवीच्या किंवा शूच्या जागेच्या थोडा वर या अवयवाचं टोक असतं. त्याला हात लावला, इतर वस्तूने त्याला स्पर्श केला किंवा क्लिटोरियस घासलं तर लैंगिक उत्तेजना निर्माण होते. मुलींमध्ये स्तनाग्र देखील अतिशय संवेदनशील असतात. स्तनाग्र म्हणजेच निप्पलला स्पर्श केल्याने देखील लैंगिक उत्तेजना आणि सुख मिळते. स्त्रिया किंवा मुली हस्तमैथून करताना क्लिटोरियसला स्पर्श करून सुख मिळवू शकतात. स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी हस्तमैथून म्हणजेच मास्टरपेशन ही एक सर्वात सुरक्षित क्रिया मानली जाते. माणसांसोबतच अनेक प्राण्यांमध्ये देखील स्वमैथून ही क्रिया चालते. भारतीय समाजात किंवा संस्कृतीमध्ये पुरुषांच्या हस्तमैथुनाबद्दल उघडपणे बोललं जातं. मात्र स्त्रिया आपण हस्तमैथून करतो ही गोष्ट स्वीकारत नाही किंवा त्यांना त्याबद्दल संकोच आणि अपराधीही वाटतं. वीरे दी वेडिंग या चित्रपटामधील स्वरा भास्करच्या सीनमुळे उडालेलं वादळ अजूनही तुम्हाला आठवत असेलच. भारतात स्त्री तिच्या लैंगिक अपेक्षा, आकांक्षा याबद्दल बोलू शकत नाही, तिथे ती हस्तमैथुनाबद्दल बोलेल ही तर फारच दूरची गोष्ट आहे. तर पुरुषांप्रमाणे स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी स्त्रियाही हस्तमैथून करतात आणि त्यामध्ये काहीच गैर नाही आहे. एका रिपोर्टनुसार जगभरात जवळपास 62% स्त्रिया हस्तमैथून करतात आणि त्यामुळे आपण स्त्रियांचे हस्तमैथून करण्याचे फायदे काय आहेत ते सुद्धा जाणून घेऊया. स्त्री व पुरुषांच्या लैंगिक क्रीडेमध्ये स्त्रिया परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र हस्तमैथुनामुळे आपल्याला काय हवं आहे, कशात आनंद मिळतो, सुखाचा उच्चमतेचा बिंदू काय आहे हे त्यांना गाठता येतं आणि समजताही येतं. हस्तमैथुनामुळे तुमचा मूडही चांगला राहतो, तणाव कमी होतो आणि मासिक पाळीत होणारा त्रासही कमी होऊ शकतो. झोपण्यापूर्वी हस्तमैथून केल्याने तुम्ही रिलॅक्स फील करता. झोप येण्यासाठी हस्तमैथून फायद्याचं ठरतं, हे एका अभ्यासातून समोर आलं आहे. बरेच वेळा सेक्समध्ये आपल्याला काय हवं आहे हे स्त्रिया कधीच बोलून दाखवत नाही. पुरुष त्यांना हव्या त्या गोष्टी ट्राय करून लैंगिक सुख मिळवतात, मात्र स्त्रिया ह्या असंतुष्टीतच राहतात. अशा वेळी हस्तमैथुनाच्या माध्यमातून स्त्रिया ज्या गोष्टी आपल्याला आनंद मिळतो त्या सर्व गोष्टी ट्राय करू शकतात. राग, निराशा, चिडचिड अशा अनेक भावनिक आणि मानसिक समस्यांवर देखील हस्तमैथून हा एक उत्तम उपाय ठरू शकतो, असं देखील तज्ज्ञांनी सांगितलं आहे. दरम्यान हस्तमैथून पूर्णपणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे, त्यामुळे प्रजनन क्षमतेवर याचा कुठलाच प्रभाव पडत नाही, असं देखील म्हणण्यात आलं आहे. हस्तमैथुनामुळे अशक्तपणा येणे अथवा लैंगिकतेत कमतरता येणे या पूर्णतः चुकीच्या गोष्टी आहे. मात्र हस्तमैथुनाचं प्रमाणात असावं असं देखील सांगण्यात आलं आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.